नमस्कार. आम्ही नवीन सदस्याच्या KYC आणि इतर आयडी टॅबवर आहोत. येथे आपण आधार मंजूर केलेला चोरीला गेलेला पाहू शकतो. सदस्याच्या आधार तपशिलावर क्लिक करून आधार पडताळणी करताच आयडी येथे दिसेल. सदस्याचे KYC मंजूर झालेले आपण पाहू शकतो. आपला आधार मंजूर झाला आहे हे दाखवणारा हिरवा टिक देखील आपल्याला दिसतो. त्यानंतर अधिक तपशील आहेत. आपण अधिक तपशिलांवर क्लिक करू आणि येथे आपल्याला सदस्याच्या उपजीविकेच्या क्रियाकलाप प्रविष्ट करावे लागतील. तुम्हाला सदस्याची प्राथमिक क्रिया काय आहे ते पाहावे लागेल. जर सदस्य शेतीशी संबंधित असेल तर दुय्यम उपजीविका क्रियाकलाप निवडा. जर सदस्याने स्वयंसहाय्यता गटात सामील झाल्यानंतर उपजीविकेचा कोणताही दुय्यम उपक्रम सुरू केला असेल तर तो निवडा. तिसरे, जर उपजीविकेचा कोणताही व्यवसाय नसेल तर तुम्ही नाही निवडू शकता. पुढील पर्याय म्हणजे पोस्ट आणि पदनाम. येथे तुम्हाला निवड करावी लागेल की तुम्ही ज्या सदस्याला नुकतेच जोडले आहे तो अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष किंवा स्वयंसेवा गटातील सदस्य आहे. त्यानंतर तुम्ही ते येथे निवडाल. हा सदस्य सचिव आहे. आपण स्थिती सक्रिय म्हणून निवडू. तारीखपासून म्हणजे निर्मिती तारखेपासून. त्याची निवड 20 जूनपासून झाली आहे. सध्याच्या तारखेला तो सचिव असल्याने आपल्याला टू डेट निवडण्याची गरज नाही. आपण स्वाक्षरीकर्ता होय निवडू कारण तो स्वाक्षरी करणारा असेल. त्यानंतर विमा आणि कॅडर तपशील टॅब आहे. जर या सदस्याचा विमा उतरवला असेल तर येस वर क्लिक करा आणि तपशील सेव्ह करा कारण सदस्य नवीन असल्याने अजून कोणताही कॅडर येणार नाही. जेव्हा कॅडर असेल तेव्हा तुम्हाला येथे होय निवडावे लागेल. तुम्ही क्लिक करून तपशील सेव्ह करू शकता. सेव्ह वर क्लिक करा. आम्ही विम्यासाठी हो निवडले आहे त्यामुळे आमच्यासमोर फक्त विमा टॅब उघडला आहे. जर आपण मोर डिटेल्सवर गेलो आणि कॅडर तसेच येस निवडले तर आपल्याला कॅडर तपशील प्रविष्ट करण्यासाठी फक्त एक टॅब उघडेल आणि जर सदस्याकडे कॅडर नसेल तर मोर डिटेल्सवर परत जा आणि ते निवडा. नंतर तपशील जतन करा. आता तुम्हाला विमावर क्लिक करून निवडावे लागेल. प्लस बटणावर क्लिक करा. ते निवडा. आणि तुम्हाला मॅच्युरिटी तारीख निवडावी लागेल. ठीक आहे. आपण ते करू आणि जतन करू. तुम्ही सारांशात सर्व तपशील पाहू शकता. तुम्हाला येथे सारांश दिसेल. जतन करा. ठीक आहे. तुम्ही अन्य सदस्य जोडा वर क्लिक करून नवीन सदस्य जोडू शकता. धन्यवाद.